आज आम्ही जर पाहिलं जगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मान पान सन्मान स्टेज पद डिग्री खुर्ची या गोष्टींचा मोह लागलेला आहे. धर्मग्रंथामध्ये पण आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. मान पान सन्मान आणि मी मोठा की तू मोठा, कोण मोठा याबद्दल आज आपण पाहणार आहोत. सामाजिक रीतीने, धार्मिक रीतीने, कौटुंबिक रीतीने देखील आम्ही पाहतो की कोण मोठा आहे, घरामध्ये कोण श्रेष्ठ आहे, समाजामध्ये कोण श्रेष्ठ आहे. आणि हा मानपान, हा सन्मान, ही खुर्ची, हे स्टेज आम्हाला एकत्रित येऊ देत नाहीये. आम्ही पाहतो की प्रत्येक जण म्हणण्यापेक्षा बहुतेक जण आज ह्या मोठेपणाला हापापलेले आम्हाला पाहायला मिळतात. लक्षात घ्या प्रियानो, परंतु ह्या गोष्टी करत असताना आम्ही देवापासून दूर आणि दूर जात आहोत. एक म्हण आहे आणि ती आपल्या सर्वांच्या परिचित आहे. आम्हाकडे पहा, आम्हाला पान फुलं व्हा, ही म्हण प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून आज आम्ही एक वचन पाहणार आहोत पवित्र बायबलमध्ये की स्तोत्रसंहिता 133 आणि 1 मध्ये बंधूंच्या ऐक्याची धन्यता ती कशी आहे. पहा, बंधूंनी एकत्र राहणे किती चांगले आणि मनोरम आहे. मनोरम म्हणजे आनंदकारक आणि मोहक. किती आनंदकारक आहे एकत्र राहणे, परंतु काही लोकांना ते दुःखकारक वाटतं, नको वाटतं. एकत्र राहणं नको वाटतं, ऐक्याने राहणं नको वाटतं. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की मनोरम आणि मनोहर यांचा लोक ऐकण्यामध्ये, बोलण्यामध्ये गोंधळ करतात किंवा त्यांना समजत नसेल. मनोहर हा शब्द उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेला आहे की हे फळ खाण्यास, हे फळ दिसण्यास मनोहर आहे आणि खाण्यास खूप चांगलं आहे. परंतु आम्ही पाहतो की मनोहर या शब्दाचा अर्थ आहे लक्ष वेधून घेणारे आणि चित्ताकर्षक, असं ह्या मनोहर शब्दाचा अर्थ आहे. म्हणून आम्ही मनोरम आणि मनोहर या दोन्हींची आम्ही सांगड घालत असताना आम्हाला फरक समजत नाही. असो प्रिय, आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये रोमकरांचं पत्र याचा 15वा अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आता तुम्ही आता म्हणजे या क्षणाला, ह्या वर्तमान काळामध्ये आम्हाला कसली गरज आहे. पवित्र बायबल आम्हाला सांगत आहे, आता तुम्ही एक मताने व एक मुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता व देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा असे तुम्हाला करो, कारण ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एक चित्त व्हावे. ख्रिस्ताप्रमाणे आम्ही एकाग्र होऊन परस्पर एक चित्त राहणं आजच्या काळाची गरज आहे. नंबर 2, पहिल्या करिंथाने 7 आणि 35 मध्ये म्हटलेलं आहे की हे मी तुमच्या हितासाठी सांगतो, तुम्हाला फासात गुंतावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आणि आचरण आणि प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून मी सांगत आहे. एकाग्रता आमच्यामध्ये पाहिजे, ऐक्य आमच्यामध्ये पाहिजे, एकत्रितपणा आमच्यामध्ये पाहिजे, एकमेकाने आमच्यामध्ये सहभाग पाहिजे, एक मुखाने आम्ही प्रभूची सेवा आणि प्रभूचा गौरव केला पाहिजे. परंतु प्रियानो, आज ते होत नाहीये. आज होत नाहीये, कारण प्रत्येक जण मोठा, मी मोठा की तू मोठा, तू मोठा की मी मोठा, या मोठेपणामध्ये ते हपापलेले असल्यामुळं एकत्रित येऊ शकत नाहीयेत. प्रियानो, मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. पवित्र बायबलमध्ये मत्तेकृ वर्तमान याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये म्हटलेले पहा, तुम्ही पृथ्वीवरचे मीठ आहात. परंतु मिठाचा जर खारटपण गेला तर ते पायाखाली तुडायला वाचून त्याचा फायदा नाहीये. अहो, आम्ही पृथ्वीवरचे मीठ आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाची आणि प्रत्येक व्यक्तीच्या चवीची आम्ही एक फार महत्वाचा पार्ट आणि एक पदार्थ आम्ही असे आहोत की प्रत्येकाला रुचकरपणा देणं हे आमचं काम आहे. परंतु प्रियानो, हा जर रुचकरपणा आमच्यात नसेल तर तो खारटपणा निघून गेलेला आहे, तो स्वादिष्टपणा निघून गेलेला आहे, असा त्या वचनाचा अर्थ होतो. आणि म्हणून तुम्हाला एक उदाहरण मी देईल की आज बाजारामध्ये आणि मार्केटमध्ये गेलो तर 3 ते 4 प्रकारचे मीठ असतात. 3 ते 4 प्रकार. ते कसे पहा. पहिली कंपनी जर म्हणलं तर टाटा कंपनी, लक्ष्मी कंपनी, डिलक्स कंपनी आणि खरा मीठ, असे बरेच मिठाचे प्रकार आहेत. ह्या सगळ्या कंपन्यांचे मीठ हे सगळं खारटच असतं, लक्षात घ्या. परंतु हे मीठ
तिन्ही चारही प्रकारचे मीठ जर आम्ही एकत्र केले, त्याला मिक्स केले, तर प्रियानो त्याचा खारटपणा कधी जाणार नाही. असं होणार नाही की चारही मीठ एकत्र केले कंपनीचे आणि काही खारट आहे, काही आंबट आहे, काही पांचट आहे, काही कडू आहे, असं लागणार नाही. खारटच लागणार आहे. 4 प्रकारच्या कंपनीचे मीठ हे खारट लागणार आहे. आम्ही 4 ठिकाणचे लोक, ख्रिस्ती विश्वासणारे लोक, आम्ही जेव्हा एकत्र येतो, तर आमचा जो काही पणा आहे, आमच्यामध्ये जे काही गुण आहेत, ते आम्ही वेगवेगळे करतो. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून मिठाप्रमाणे आमचा खारटपणा आम्हाला जाऊ द्यायचा नाही आणि आमचा जो काही प्रियानो स्वादिष्टपणा, आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत, त्या मिठाचा प्रियानो स्वादिष्टपणा इतरांना आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही पाहतो की 3 प्रकारचे अडखळण आहेत प्रभूमध्ये एकत्र येण्यासाठी. तर ते 3 प्रकारचे अडखळण काय आहेत, आम्ही तो विचार करणार आहोत. हे 3 प्रकारचे अडखळण आम्हाला एकत्र येऊ देत नाहीत, अजिबात येऊ देत नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून पहिलं अडखळण आहे, लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. कोण मोठा? मी मोठा का तू मोठा? कोण श्रेष्ठ? मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? तू कनिष्ठ का मी कनिष्ठ? लक्षात घ्या प्रियनो, ह्या गोष्टी आम्हाला एकत्र येऊ देत नाही. नंबर 2, मी मोठा, माझी संस्था मोठी, मी पालक, मी रेव्हरंड, मी बिशप, माझे लोक, माझं चर्च, माझे अधिकारी आणि स्टेज, मोठी मोठी आसनं, हे आम्हाला एकत्र येत नाही. नंबर 3, बरेच असे लोक आहेत धार्मिक, स्वतःला खूप धार्मिक समजतात आणि दुसऱ्यांना तुच्छ समजतात. हे अत्यंत चुकीचं आहे. प्रियानो, या गोष्टीमुळे आज आम्ही पाहतो की आम्ही एकत्र येत नाहीत. पवित्र बायबल तर सांगत आहे की बंधूंचे मिळणं किंवा त्यांचे एकत्रित येणं आणि राहणं हे किती चांगलं आणि मनोरम आहे. परंतु आम्ही त्याप्रमाणे वागत नाही. आम्ही आमचा ताठरपणा, आमचा मोठेपणा, आमचा ॲटिट्यूडपणा आम्हाला येऊ देत नाही. परंतु आम्हाला हे जर पाहत असलं प्रियानो, तर पवित्र बायबलमध्ये पहिले येशूच्या काळातले शिष्य पण तसेच होते. येशूच्या काळातील शिष्य पण तसेच होते की ते सुद्धा एकत्रित येत नव्हते आणि कोणाला येऊ देत नव्हते आणि स्वतः देखील स्वतःचा ॲटिट्यूडपणा आणि मोठेपणा ते त्या ठिकाणी दाखवत होते. आम्ही जर पाहिलं पवित्र बायबलमध्ये एक सुंदर वचन आहे पहा. लुकाचं पुस्तक, याचा मला असं वाटतं लूक 9 मध्ये जर पाहिलं तर ते आमच्या लक्षात येऊन जाईल. लुकाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्यामध्ये काही वचन आहेत. 9वा अध्याय आणि 49 वचनामध्ये म्हटलेलं आहे पहा. सुंदर वचन आहे, लक्षात घ्या प्रियनो, की त्या ठिकाणी आम्ही मोठंपण आमच्यामध्ये जे मोठंपण आहे, लूक 9 आणि 46 मध्ये पहिलं पाहूया. लूक 9 आणि 46. नंतर आपणामध्ये मोठं कोण याविषयी आपसात वाद होऊ लागला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्या बाळकासारखा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो. कारण तुम्हामध्ये जो कोणी कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या प्रियनो. म्हणून आताच थोडं आपण मागील काळामध्ये, येशूच्या काळामध्ये पण कोण मोठा आणि कोण श्रेष्ठ, कोण लहान आणि कोण वृद्ध, प्रियानो, ह्या गोष्टी होत होत्या. आजही आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. योहान सुद्धा जलशी होती योहानामध्ये. आजच्या काळामध्ये देखील काही पाळकरमध्ये जलशी आहे. जलशीमध्ये जळण, तो मोठा, त्याची सेवा मोठी, तो फार चमत्कार करतो, हा फार हे करतो, मग मी काय कमी आहे का? ही जलशी ही आज नाहीये, ही येशूच्या काळापासून आहे. योहान आहे ना, योहान, येशूचा राईट हँड, तो योहान देखील त्याच्यामध्ये जलशी होती. आम्ही पाहूया पवित्र बायबलमध्ये लुकाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि त्यामध्ये 49 वचन आहे. 49 आणि 50 मध्ये काय म्हटलं पहा. योहान मध्ये कशी जलशी होती, आजही आहे आम्हाला पाहायला मिळते. योहानाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले. एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले. तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्या बरोबर तुम्हाला अनुसरत नाही. म्हणजे ते आमचं ऐकत नाहीये, ते आमच्या सोबत राहत नाहीये, ते आम्हाला कुठल्या प्रकारचे गिनीत नाहीये, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यांच्यामध्ये एक अहमपणा आला आणि जलशी आली. परंतु येशू त्यांना उत्तर देतो. काय म्हणतो माहितीये का? येशूने त्यांना म्हटले,
त्याला मनाई करू नका. याचा अर्थ काय आहे? तो जे काही करतो ते माझ्या नावाने करतो ना. तुम्हाला जलन का होते? तुम्हाला त्रास का होतो? माझ्या नावानेच करतात ना. इतर दैवतांच्या नावाने तर तो भूते काढत नाहीये. इतर देवाच्या नावाने तो चमत्कार करत नाहीये. त्याला मनाई करू नका. ते करतात त्यांना करू दे असं त्याला येशूला म्हणायचं आहे. कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. प्रतिकूल म्हणजे विरुद्ध, उलट आणि योग्य. लक्षात घ्या. आणि अनुकूल म्हणजे इष्ट, प्रिय. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून त्याही काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू हा त्या शिष्यांना दटावत होता की तुमच्यातली जलन ही बरोबर नाहीये. योहानाला सांगत आहे तुमच्यातला जो काही तुमच्यातला जो ऍटिट्यूडपणा आणि जलसीचा भाग आहे तो बरोबर नाही. हे आम्हाला ह्या ठिकाणी स्पष्ट पाहायला मिळतं. अजून ते मोठेपणा आहे ना, मी मोठा तर तू मोठा. कोण मोठं, कोण श्रेष्ठ? योहान काय म्हणतो माहितीये का? योहान म्हणतो की मी येशूचा राईट हँड आहे, मग मी मोठा आहे. पेत्र म्हणतो की मी येशू बरोबर पाण्यावरून चाललो, मी मोठा आहे. याकोब म्हणतो की रूपांतरीच्या डोंगरावर मी येशू सोबत होतो, मी मोठा आहे. लूक म्हणतो मी वैद्य आहे, मी डॉक्टर आहे, मी ज्ञानी आहे, मी बुद्धिवान आहे, मी मोठा आहे. माझ्याशिवाय मोठा कोण नाहीये. आणि यहूदा इस्करियोत म्हणतो, तो देखील म्हणतो की मी मोठा आहे कारण मी खजिनदार आहे. येशूने मला खजिनदार केलेला आहे, माझ्याकडे डबी आहे, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून हे मोठेपणाचा आव आणणारी मंडळी त्याही काळात होती आणि आजच्या काळात आहे. हे तर सोडा, परंतु पवित्र बायबलमध्ये उत्पत्तीचा ग्रंथ असता 35 आणि 36 अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर याकोबाला 12 मुलं होते. आणि त्या 12 मुलांपैकी यौसेफ नावाचा जो 7वा नंबर याकोबाचा मुलगा आहे, तो त्याचा याकोबाचा अत्यंत आवडता आणि अत्यंत त्याच्या जिव्हाळ्याचा तो मुलगा, त्याच्यावर खूप प्रेम करणारा, त्याला झगा सोहळा घालणं करणं हे सगळं तो करत होता. प्रियानो, त्याच यौसेफाने एकदा आपल्या भावंडांना स्वप्न सांगितलं आणि ते स्वप्न ज्यावेळेस त्या भावंडांनी ऐकलं 11 जणांनी, त्यावेळेस त्यांना जलसी निर्माण झाली. त्यांच्यामध्ये राग उत्पन्न झाला. काय तू आमचा राजा होणार का? तो आमच्या राज्य करणार का? तो आमच्या सत्ता करणार का? तो आमच्यापेक्षा मोठा होणार का? अशा पद्धतीने प्रियानो त्याला ते काय करू लागले? बोलू लागले. तिथं त्या लोकांना त्याच्याबद्दल हेवा निर्माण झाला, जलसी निर्माण झाली. प्रियानो हे मागून आलं आणि पुढे चाललं, परंतु ह्या गोष्टी आम्हाला एकत्र येऊ देत नाहीये. नंबर 2चं अडखळण. नंबर 2चं अडखळण काय? एकत्र न येण्याचं नंबर 2चं अडखळण आहे माझी मोठी संस्था. मला माझ्या चर्चला इतकी लोकसंख्या आहे, सगळ्यात मोठं चर्च माझं आहे. माझ्या चर्चमध्ये इतकं दान दशमांश अर्पण येतं, मी असं आहे, मी तसं आहे. हे नंबर 2 की स्टेजचा मोह, खुर्चीचा मोह, बसण्याचा मोह, ह्या गोष्टी प्रभूला आवडत नाहीत. लक्षात घ्या. त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, बरीच मंडळी अशी आहेत की जो कोणी स्वतःहून स्टेजवर बसण्याची अपेक्षा करतो, खुर्चीवर बसण्याची अपेक्षा करतो, समोर बसण्याची अपेक्षा करतो, याला परमेश्वराचा, प्रभू येशूचा धिक्कार आहे आणि मान्यता नाही. तुम्हाला आमंत्रण आहे, 100% प्रभू येशू त्या ठिकाणी स्वीकार करतो आणि त्यांना बसण्यास सांगतो. स्वतःहून करू नका. बायबल सांगते स्वतःहून तुम्ही खुर्चीचा मोह धरू नका. तुम्हाला आमंत्रण दिलं, त्या हिशोबाने तुम्ही खुर्चीचा मोह धरा आणि बसण्याचा प्रयत्न करा. मी बोलत नाही, पवित्र बायबल या ठिकाणी सांगत आहे. पहा, पवित्र बायबलमध्ये मार्क 38 आणि 39 मध्ये फार सुंदर वचन आहे. आणखी तो आपल्या शिष्यांना शिकविताना म्हणाला, शास्त्राविषयी जपून राहा, त्यांना लांब लांब झेके घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानामध्ये मुख्य असणे आणि मेजवनात मुख्य बैठके त्यांना आवडतात. आजही आहे. जे आहेत ना मोठमोठे, त्यांना मुख्य असणं पाहिजेत. आजही आसनांची ठेवण केलेली पहा. जे चीफ गेस्ट असतील ते स्टेजवर बसतात, जे पाळक असतील ते राईट हँडला बसतात, क्वायर ग्रुप एका बाजूला बसतो, मंडळी एका समोर बसते आणि पुढे जे सोफा टाकले असतात त्याच्यावर काही चीफ गेस्ट बसले असतात. अशी आजही ठेवण केलेली आहे. जी पूर्वी होती ती आजही आहे. परंतु प्रियानो, पवित्र बायबलमध्ये हा मोह जो आहे अत्यंत वाईट आहे. पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतो की नीतिसूत्र याचा 25वा अध्याय आणि त्यामध्ये 6 आणि 7 वचन असं म्हटलेलं आहे की राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरू नकोस. जो राजा आहे, जो थोर आहे, जो ज्ञानी आहे, जो हुशार आहे, जो पंडित आहे,
त्याच्या समोर उभा राहू नको आणि आपली प्रतिष्ठा, आपलं कौतुक, आपलं ज्ञान तिथं ओतू नकोस. आपल्याबद्दलचं त्यानं काही सांगू नकोस. कारण कोणा सरदारास येताना तो पाहून त्याच्या समोर तुला खालच्या जागी बसावे, त्यापेक्षा वर येऊन बसावे असे तुला त्याने म्हणावे. त्याच्यासमोर तू खाली बसायची तुला वेळ घेऊ नकोस. म्हणून तू तुझी प्रतिष्ठा त्या ठिकाणी मिळू नकोस. तू त्या ठिकाणी तुझा कौतुक काही सांगू नकोस. तो तुझ्यापेक्षा मोठा आहे याचा भान ठेव. बऱ्याच लोकांना वाटतं एखादा कुणी आला, एखादा मोठा व्यक्ती, तर मी फार पाळ्या काय, मी रेव्हरंड आहे, त्याला जाऊन चिटकणं, त्याला जाऊन बसणं, त्याच्या संग हितगुज करणं, त्या संग बोलणं. परंतु समोरचे व्यक्ती तुला ओळखून घेतो, तुझं ज्ञान बुद्धीने तुझा पाहून, सगळं पाहून तो ओळखतो हा कोण आहे. म्हणून आपण जाऊ नये त्या ठिकाणी, असं पवित्र बायबल सांगितलेलं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो पवित्र बायबलमध्ये की लूक वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 7 ते 11 वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की खुर्चीचा मोह, स्टेजचा मोह, समोर जाण्याचा मोह, पुढे बसण्याचा मोह पवित्र बायबलच्या विरोधात आहे. तो कसा? स्वतःहून केला तर. हा, जर का आयोजकांनी आणि निमंत्रित लोकांनी जर तुम्हाला सन्मानाने बोलवलं, आम्ही जायचं, परंतु कसं बसायचं आणि कुठं बसायचं हे येशू आम्हाला पवित्र बायबलमध्ये सांगत आहे. तुला आमंत्रण दिल्यास किंवा असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस. आमंत्रण दिलेलं आहे 100%. तुला बोलवलेलं आहे अगदी बरोबर आहे. परंतु तू काय कर, खालच्या जागेवर बस. डायरेक्ट स्टेजवर जाण्याचा मोह धरू नकोस. डायरेक्ट पुढे जाण्याचा मोह धरू नकोस. पवित्र बायबल सांगत आहे म्हणजे ज्याने तुला निमंत्रण केलेलं आहे, ज्याने तुला आमंत्रण केलेलं आहे, तो येऊन तुला म्हणेल मित्रा वर येऊन बस. म्हणजे तुझ्या बरोबर भोजनात बसलेल्या सर्वांच्या समोर तुझा मान होईल. नाही तर आम्ही काय करतो, लगेच जाऊन समोर बसतो आणि समोर बसल्यानंतर तो धनी येतो आणि उठवतो आणि तुम्हाला खाली बसवतो, अपमान होतो. तसं करायचं नाही. त्यांनी स्वतःहून तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला म्हणावं, ए दादा वर ये, पाळक साहेब वर या, बिशप साहेब वर या, रेव्हरंड साहेब वर या आणि वर बसा. प्रियानो, ह्या गोष्टी आज ह्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहे की पवित्र बायबलमध्ये काय म्हटलं. 11व्या वचनामध्ये काय म्हटलं? 11व्या वचनामध्ये जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून स्वतःचा मोठेपण गाजवण्यासाठी पुढे आणि पुढे कधी जायचं नाहीये. स्वतःहून जायचं नाही. देव तुम्हाला उंच करतो, देव तुम्हाला मोठेपण देतो, देव तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित बनवतो. परंतु लीनता, नम्रता आणि सौम्यता धारण करणं अत्यंत गरजेचे बाब आहे. नंबर 3 अडखळण एकत्रित येण्यासाठी, मंडळीमध्ये येण्यासाठी 3 अडचण अत्यंत वाईट आहे. लक्षात घ्या. बरेच लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय जे असतील ते. बरेच लोक स्वतःला धार्मिक समजून इतरांना तुच्छ मानतात. हे फार मोठं अडचण आहे. लहान बाळकांना भेटत पण नाही, मंडळामध्ये भेटी पण देत नाहीत, कौटुंबिक भेटी देत नाही. मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी धार्मिक, मी धार्मिक, मी धार्मिक, मी फार धार्मिक आणि तुम्ही तुच्छ. प्रियानो, परंतु पवित्र बायबलमध्ये प्रभू येशूने ह्याच लोकांसाठी एक दाखला दिलेला आहे. त्या लोकांसाठी एक दाखला दिलेला आहे आणि तो दाखला अत्यंत मार्मिक आहे. लक्षात घ्या. पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं लुकाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यामध्ये ते वचन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा लूक 18 आणि त्या ठिकाणी 14 काय म्हटलं पहा त्या ठिकाणी. 9 मध्ये पाहू पहिला. आपण धार्मिक आहोत असा जे कित्येक विषयी लोक भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ लिखितात, हे ज्यावेळेस ईश्वराला माहिती झालं त्यावेळेस येशू त्यांना दाखला देऊन सांगत आहे. काय म्हणतो पहा, आपण धार्मिक आहोत. हे असे बरेच लोक आहो आणतात, परंतु त्याने एक दाखला दिला. काय दिला? एक परुषी व एक जकातदार असे दोघेही प्रार्थना करावयास मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा त्यांच्या जकादारासारखा मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. स्वतःची खुशारकी करतो. हे असे आहेत, ते तसे आहेत, ते तसे आहेत, तसं मी नाहीये. मी आठवड्यातून 2 उपवास करतो. जे मला मिळते ते सर्वांस मी दशमांश देतो. हे पहा, त्याचा कौतुक तो सांगतो. देवाला तो विकत घेण्याचा प्रयत्न करतो. देवापुढे आपली प्रतिष्ठा मानतो. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, फार धार्मिक आहे. परंतु जकादार काय म्हणतो? जकादार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावून देवाला प्रार्थना करतो आणि उर बडवीत तो म्हणतो, हे देवा, माझ्या पापांची मला क्षमा कर, मजदीन पाप्यावर दया कर.
लक्षात घ्या प्रियानो, दोघांच्या प्रार्थनेमध्ये किती तफावत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. आजही जगामध्ये अशा प्रकारचे लोक आहेत प्रियानो, ते देवाला आवडत नाही. ह्यामुळं आम्ही एकत्रित ऐक्यामध्ये आम्ही येत नाही. त्याला कारण येत आहे, अहो प्रत्येक समाजामध्ये पहा, बुद्धी समाज पहा, मुस्लिम समाज पहा, मराठा समाज पहा, इतर शीख समाज पहा, सगळ्याच्या सगळ्यामध्ये ऐक्य आणि प्रेम तन मन आणि धनाने एकत्र येतात. नुसतं धावत पळत येत नाहीत. परंतु आमच्या समाजामध्ये ऐक्य आणि प्रेम आणि प्रीती फक्त बोलण्यासाठी आहे, परंतु कृतीमध्ये नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी मी एकच वचन सांगेल, की कारण जो कोणी आपल्याला उंच करतो, पवित्र बायबलमध्ये 18 आणि 14 मध्ये, जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. म्हणून मत्ती 23 आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं वचन, प्रियानो, पण तुम्हामध्ये 11 वचनामध्ये म्हटलेलं, पण तुम्हामध्ये जो मोठा होऊ पाहत असेल त्याने स्वतःला सेवक करून घ्यावे. लक्षात घ्या प्रियानो, आज मी मोठा की तू मोठा, तो मोठा की तो मोठा, मी श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, असं म्हणून आम्ही देवाच्या सेवेला फार मोठा अडखळण आम्ही बनत आहोत. आणि समाजामध्ये, मंडळीमध्ये, चर्चमध्ये, घरामध्ये, प्रपंचामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तुटलेले आहोत, विभागलेले आहोत. कारण तुम्ही पृथ्वीवरचे मीठ आहात, असं जर प्रभू येशू म्हणतो, तर आमच्यातला जो खारटपणा आहे, स्वादिष्टपणा आहे, तो आम्हाला जाऊ द्यायचा नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक रुचकरपणा आम्हाला निर्माण करायचा आहे, आणि प्रभूची सेवा अधिक आणि अधिक आम्हाला वाढवायची आहे. असं जर केलं तर नक्कीच आम्ही प्रभूच्या वचनाचा पालन केलं, आणि देवाच्या आशीर्वादाला आम्ही कुठेही अडकण होणार नाही. तर आशीर्वादाची रेलचेल आमच्या कुटुंबावर, आमच्या परिवारावर, आमच्या चर्चवर, आमच्या समाजावर, आमच्या मंडळीवर आणि स्वतःच्या कुटुंबावर आशीर्वादाची रेलचेल राहील. म्हणून मी मोठा तू मोठा, अहमपणा मीपणा, ऍटिट्यूडपणा, मी उंच तू नीच, मी धार्मिक तू अधार्मिक, त्या गोष्टी काढून लीन आणि नम्र होऊन आम्ही प्रभूच्या सेवेमध्ये रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरच देव आम्हाला आशीर्वादित करेल. हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.